कोकणातील निसर्ग, नद्या आणि हजारो वर्षांची शाश्वत मासेमारी परंपरा अनुभवण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी सोमवारी चिपळूण तालुक्यातील आकले येथील कातकरी आदिवासी समाजाच्या बांधण मासेमारी पद्धतीला भेट दिली। यावेळी कोकणी रानमाणूस फेम प्रसाद गावडे यांनी कोकणातील नद्या आणि निसर्गाशी सुसंगत असलेल्या पारंपरिक मासेमारीचं महत्त्व यावेळी विशद केलं। मात्र आकले गावातील कातकरी मच्छीमार सतीश जाधव यांचं बांधण काही दिवसांपूर्वी वाळू आणि खडी उपशामुळे जेसीबीनं तोडलं गेलं। नदीपात्राचं मोठं नुकसान झालं असून त्यामुळे कातकरी समाजाच्या उपजीविकेवर गंभीर संकट निर्माण झालं आहे। खडी, क्रशर आणि अवैध वाळू उपशामुळे पारंपरिक मासेमारी आता नष्ट होत आहे। स्वावलंबी आदिवासी समाजाला उपासमारीकडे ढकलले जात आहे, अशी भीती प्रसाद गावडे यांनी यावेळी व्यक्त केली। दगड वाहतूक, वाळू वाहतूक जे करतायत जेसीबीनी, त्याच्यामुळे ही आमची बांधणांची ही अशी नुकसान करून टाकल्यानंतर आम्हाला त्याच्यावर काहीच करता येत नाही। आमची नुकसान आता जवळजवळ माझी झाली, जो 50 हजाराची नुकसान केली नाही त्यांनी। एकदा बांधण घातल्यावर किती दिवस ते चालतं? एकच वर्ष ते असतं, दुसऱ्या वर्षी परत बांधायला लागतं। एका वर्षाचं तुमचं नुकसान झालं? हा, नुकसान झालं। आणि जेसीबी वाला काय करतो हे दगड नेऊन? हे दगड कोरीमध्ये नेतो तिकडे आपल्या केशरमध्ये आणि ती खडी बनवतो। आणि यांना परमिशन कोण देतं? यांना परमिशन ग्रामपंचायतीत काहीतरी नोंद असेल त्यांची। हा, आणि तुमच्या गावाची अख्खी नदी हे ओरबाडून घेऊन जातात? हो, हा। त्याच्यामुळे ही नुकसान अशी बांधण्याची आमची करून टाकतात, उद्ध्वस्त करून टाकतात। आता तुमचं पोट मारलं या लोकांनी? पोट मारलं। खूप मेहनतीने तुम्ही हे सगळं करता हो, आणि वर्षभराची मेहनत गेलेली आहे। गेली म्हणजे। आणि ते आता कोणते जे आहे तेही उपयोगी नाही, मला अनेक ते विकृत परत आणायला असे आहे। यानंतर दादर कळवणे येथे पर्यटकांनी जिवंत बांधण पाहिलं। कातकरी बांधवांनी बांधण कसं बांधलं जातं, मासे कसे पकडले जातात याची प्रत्यक्ष माहितीही यावेळी दिली। यावेळी आमच्याकडे जमीन नाही, नदीतील मासेमारी हीच आमची शेती आहे, कातकरी समाजाची ही आर्तभावना आज पुन्हा या निमित्ताने सर्वांसमोर आली। कोकणातल्या वशिष्ठी नदीतली माणसं बघायला आलो। आपण आजपर्यंत नदीतले मासे बघितले होते, नदीतली झाडं बघितली होती, पण कोकणात नदीतली माणसंही असतात, जी माणसं या नदीबरोबर जगतात, नदीच्या प्रवाहाबरोबर मासे पकडतात आणि ही माणसं नदी जपतात सुद्धा। आणि अशा प्रकारे हजारो वर्षांनी ह्या माणसांनी अशा पद्धतीच्या बांधण मासेमारीतून नदीतलेच छोटे छोटे दगड, नदीतल्याच आजूबाजूच्या वेली आणि हे जे तुम्ही बघता त्यांच्या हातात, याला काय म्हणतात? टोके म्हणतात। आणि हे जे टोके आहेत ते अशा पद्धतीच्या नदीमध्ये आम्ही ज्याला शिरणी म्हणतो, तर ते एक प्रकारे नदीतले स्वॅम्प्स आहेत, त्यांचा वापर करून त्यांनी बनवलेले हे टोके आहेत। आजकाल आपण प्लास्टिकबद्दल बोलतो, पण हे आपल्या कोकणामध्ये अशी एन्व्हायरमेंटल फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली सायन्स आहे, जे आपण खऱ्या अर्थानं अभ्यासायला हवं, बघायला हवं। आमच्यासोबत काही पर्यटक सुद्धा आलेत। आम्ही इथे कोकणातली नदी एक्सप्लोर करतोय, अरण्यवाट यांच्यासोबत। आणि तुम्ही बघता या काकांनी ज्या ठिकाणी बांधण लावलं, यांचं वर्षानुवर्षांचा इथल्या उपजीविकेचं साधन आहे, लाईव्हलीहूडचं साधन आहे, आणि म्हणून त्यांनी ही नदी अशी ठेवली आहे। पण सरकारला काय वाटतं की ह्या नद्या म्हणजे ज्या पूर घेऊन येतात, त्या नद्या म्हणजे आमचे दुश्मन आहेत, आणि म्हणून सरकारचे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट्स निघतात। हे कॉन्ट्रॅक्ट असतात कॉन्ट्रॅक्टरची पोटं भरण्यासाठी, आणि नदीतला अख्खा गाळ आणि नदीतल्या गाळाच्या नावाने इथले जे तुम्ही बघता हे दगड आहेत ते त्यांना घेऊन क्रश करून ते त्यांना बिल्डर लॉबीला विकायचे असतात। आणि म्हणून त्यांनी ह्या बांधण बांधणाऱ्या कातकरी बांधवांचे बांधण कायमस्वरूपी जेसीबीने मोडून टाकलेले आहेत आणि त्यांचं उपजीविकेचं साधन तोडलं जात आहे। ही माणसं नदी जपतात, त्यांच्या जगण्यामुळे नदी वाचलेली आहे। त्यांचं हे जर साधन जर असलं नाही तर ते कशी जगतील, नदीची इकोसिस्टम कशी वाचेल, हा सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे। एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून आपण नदी कशी वाचावी याच्यावरती मोठमोठे पेपर पब्लिश करत असतो, मोठमोठ्या सायंटिस्टना आणून आपण इथे मोठमोठे प्रदर्शनं भरवत असतो। भारत हा देश नदीची पूजा करणारा आम्ही म्हणतो, म्हणून वारावरी नदीच्या आणि आता त्र्यंबकेश्वराला मोठा कुंभमेळा भरणार आहे। पण जी नदीतली माणसं आहेत त्यांच्याबद्दल मात्र आपण काही बोलत नाही। तर ही जी माणसं आहेत त्यांनी राखलेली जी बांधण आहेत ती टिकायला हवी, त्यांचं जगणं टिकायला हवं, यासाठी आपण खूप जोराने बोलायला हवं। आणि म्हणून मीही जोराने बोलतो, तुम्हीही जोराने बोला, कारण ह्या ज्या नदीच्या प्रवाहाबरोबर आमचे जे काका, त्यांचा फिटनेस बघा, त्या मस्त त्यांचं शरीर यष्टी आहे, हे सगळं त्यांनी हे नदीतले मासे खाऊन त्याच्यासाठी लागणारी मेहनत करून, जसा एक शेतकरी या रानात काम करतो, इथली शेती जगवतो, इथली माती, जलजंगल, जमीन वाचवतो, तसाच हा एक कातकरी आहे जो स्वतःबरोबर नदी वाचवतोय। तर त्या नदी वाचवण्याच्या मोहिमेचा तुम्ही आमचा मल्हार इंदुलकर ह्या वशिष्ठी नदीच्या बांधणाचा त्याने सत्याग्रह केला, त्याला ह्या कातकऱ्यांसाठी नदी वाचवायची आहे, तर त्याला
सपोर्ट करा, सहकार्य करा.